नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं येतं 10वी गणित भाग 1 त्याच्यामधला संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 मधला प्रश्न क्रमांक 4. काय दिला आहे? एका कारखान्यातील 120 कामगारांच्या आठवड्याच्या पगाराची वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी खाली दिली आहे. ही त्यावरून कामगारांच्या आठवड्याच्या पगाराचा मध्य काढा. ओके, तर काय काय दिलं आहे? आठवड्याचा पगार दिला आहे रुपयामध्ये. त्याच्यानंतर कामगारांची संख्या दिली आहे 0 ते 2000साठी 15, 2000 ते 4000साठी 35, 4000 ते 6000साठी 50 आणि 6000 ते 8000साठी 20. ओके, तर आपल्याला कामगाराच्या आठवड्याच्या पगाराचा मध्य काढायचा आहे. या सारणीवरून मध्य कसं काढतात? 4 कॉलम पहिले आखायचे आहेत. ओके, पहिला कॉलम कुठला आहे? वर्ग. त्याच्यामध्ये आठवड्याचा पगार रुपयामध्ये लिहायचा आहे जसा दिला असेल तसा. त्यानंतर वर्गमध्य कॉलम, त्याला XI म्हणतात. ओके, ह्या वर्गाचा जो वर्गमध्ये असेल तो इथे लिहायचा आहे. 0 ते 2000चं किती आहे? 1000. 2000 ते 4000चं किती आहे? 3000. 4000 ते 6000चं किती आहे? 5000. 6000 ते 8000चं किती आहे? 7000. ओके, आता वारंवारता तिसरा कॉलम आहे. वारंवारतामध्ये ज्या वर्गाला दिलं असेल वारंवारता ती लिहायची आहे. पहिली 15 0 ते 2000साठी. 2000 ते 4000साठी किती आहे? 35. 4000 ते 6000साठी किती आहे? 50 आणि 6000 ते 8000साठी किती आहे? 20. आता या सगळ्यांची बेरीज म्हणजे समिशन FI. ओके, समिशन FI किती येतं? या सगळ्यांची बेरीज 120 येते. ओके, आता वारंवारता गुणिले वर्गमध्ये चौथा कॉलम FI XI म्हणतात त्याला. म्हणजे ह्या दोघांचे गुणाकार इकडे लिहायचं आहे. 15 गुणिले 1000 किती? 15000. 35 गुणिले 3000 किती? 1,05,000. त्यानंतर 50 गुणिले 5000 किती? 2,50,000. ओके, त्यानंतर 20 गुणिले 7000 किती? 1,40,000. आता या सगळ्यांची बेरीज म्हणजे समिशन FI XI. ओके, किती होते बेरीज? 5,10,000. ओके, आता मध्याचं सूत्र आपल्याला वापरून मध्य काढायचं आहे. सूत्र काय? x² बरोबर समिशन FI XI म्हणजे हे भागिले समिशन FI. ओके, समिशन FI XI काय काढलं आहे? 5,10,000 भागिले समिशन FI म्हणजे किती आहे? 120. ओके, आता ह्याने भाग घालवायचा आहे आणि उत्तर किती येतं? 4,250 रुपये. ओके, म्हणजे कामगाराच्या आठवड्याच्या पगाराचा मध्य किती आहे? 4,250 रुपये. ओके, धन्यवाद. नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं येतं 10वी गणित भाग 1 त्याच्यामधलं संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 मधला प्रश्न क्रमांक 5. काय दिलं आहे? खालील वर्गीकृत वारंवारता सारणीत 50 पूरग्रस्तांच्या कुटुंबांना दिलेल्या मदतीची रक्कम दिली आहे. ओके, तर त्यावरून मदतीच्या रकमेचा मध्य काढा. ओके, तर मदतीची रक्कम दिली आहे 1000 रुपयामध्ये. 50 ते 60,000साठी किती आहे? कुटुंबाची संख्या 7. 60,000 ते 70,000साठी किती आहे? 13. 70,000 ते 80,000साठी किती आहे? 20. 80,000 ते 90,000साठी किती आहे? 6 आणि 90 ते 1,00,000साठी किती आहे? 4. ओके, तर या सारणीवरून आपल्याला मदतीच्या रकमेचा मध्य काढायचा आहे. त्यामुळे मध्याचं सूत्र असणार आहे. त्यासाठी आपल्याला 4 कॉलम आखायचे आहेत. पहिला कॉलम कुठला? वर्ग. त्याच्यामध्ये मदतीची रक्कम लिहायची आहे 1000 रुपयामध्ये जशी दिली आहे तशी. ओके, लिहिलेली. त्याच्यानंतर दुसरा कॉलम काय? वर्गमध्य म्हणजे ह्याचा वर्गमध्य वर्गाचा. 50 ते 60चा वर्गमध्य किती? 55. 60 ते 70चा किती आहे? 65. त्यानंतर 70 ते 80चा किती आहे? 75. 80 ते 90चा किती आहे? 85. 90 ते 100चा किती आहे? 95. ओके, त्याच्यानंतर तिसरा कॉलम कुठला? वारंवारता. ज्या वर्गाची जी वारंवारता दिली असेल ती लिहायची इथे पुढे. 50 ते 60साठी किती दिले? 7. हे बघा. 60 ते 70साठी किती? 13. 70 ते 80साठी किती? 20. 80 ते 90साठी 6 आणि 90 ते 100 म्हणजे 1,00,000साठी 4. ते सगळ्यांची बेरीज म्हणजे समिशन FI ते इथे लिहायचं. ओके, हा कॉलम FI आहे बरोबर. बेरीज किती येते सगळ्यांची बेरीज किती येते? 50. ओके, आता चौथा कॉलम कुठला? वारंवारता गुणिले वर्गमध्ये म्हणजे ह्याची आणि ह्याची बेरीज.
गुणाकार 55 गुणिले 7 किती 385. ओके. 65 गुणिले 13 किती 845. 75 गुणिले 20 किती होतं 1500. 85 गुणिले 6 किती 510. 95 गुणिले 4 किती होतं 380 होतात. ओके. त्यानंतर खाली आहे सगळ्यांची बेरीज म्हणजे समेशन FI/XI बरोबर किती 3720. या सगळ्यांची बेरीज खाली लिहायची. त्यानंतर मध्याचं सूत्र वापरायचं आहे. मध्याचं सूत्र काय x बार बरोबर समेशन FI/XI भागिले समेशन FI. ओके. FI/XI काय काढलं 3720 भागिले समेशन FI म्हणजे हा कॉलम 50. ओके. हा शून्य गेला, हा शून्य गेला, तर दोघांचा भागाकार किती येतो 72.4. ओके. तर मदतीची रक्कम 1000 रुपयामध्ये आहे म्हणून 72.4 गुणिले 1000 करायचं आहे. गुणिले 1000 किती येतं 72,400 रुपये. ओके. नाही 72,400 रुपये म्हणजेच मदतीच्या रकमेचा मध्य किती आहे 72,400 रुपये. ओके. धन्यवाद. नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं येतं 10वी गणित भाग 1 त्याच्यामधलं संकीर्ण प्रश्नसंग्रह 6. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 काय दिला आहे खालील वर्गीकृत वारंवारता सारणीत सार्वजनिक बस सेवेच्या 250 बसेसनी एका दिवसात कापलेले अंतर दिले आहे. त्यावरून एका दिवसात कापलेल्या अंतराचे मध्यक काढा. इथे आपल्याला मध्यक काढायचं. मध्यकाचं सूत्र माहीत असणं आवश्यक आहे. काय दिलं आहे अंतर किलोमीटरमध्ये त्याच्यानंतर बसची संख्या दिली आहे 200 ते 210 किलोमीटरसाठी 40 बस, 210 ते 220 किलोमीटरसाठी 60, 220 ते 230साठी 80, 230 ते 240साठी 50, 240 ते 250साठी 20 दिलं आहे. ओके. तर मध्यक काढताना आपल्याला 3 कॉलम आखायचे असतात. पहिला वर्ग, दुसरा वारंवारता, तिसरा संचित वारंवारता. ओके. त्याच्यानंतर वर्गामध्ये काय कॉलम लिहिलं अंतर किलोमीटरमध्ये जे दिलं असेल ते तसं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर वारंवारतेमध्ये बसची संख्या लिहून घ्या. 200 ते 210साठी किती होतं 40, त्याच्यानंतर 60, त्याच्यानंतर 80, 50, 20. तर या सगळ्यांची बेरीज म्हणजे काय समिशन FI म्हणजे हा कॉलम. की सगळ्यांची बेरीज किती होते 250. त्याच्यानंतर संचित वारंवारतेमध्ये काय लिहायचं आहे 40 जसे तसे लिहायचे. त्यानंतर 40 अधिक 60 किती हे 60 अधिक हे 40 किती होतात 100. हे 100 अधिक हे 80 180. हे 180 अधिक हे 50 किती होतात 230. 230 अधिक 20 250. ओके. तर हे झालं संचित वारंवारतेचा कॉलम आखला आहे. आता आपल्याला मध्यकाचं सूत्र माहीत असणं आवश्यक आहे. मध्यकाचं सूत्र काय L अधिक कंसामध्ये N/2 वजा CF भागिले F कंस पूर्ण गुणिले H म्हणजे वर्गांतर. ओके. आता L काय आहे मध्यक वर्ग आहे. ओके. तर मध्यक वर्ग कोणत्या ह्याच्यामधला सगळ्यात जास्त वारंवारता कुठली आहे 80 आहे. ओके. पहिलं N म्हणजे काय FI म्हणजेच N. ओके. N/2 किती होता 250 भागिले 2 किती 125. ओके. तर 125 जे आहे ते कोणत्या वर्गाच्या मध्ये 80 ते 180च्या मध्ये आहे म्हणून हा काय झाला मध्यक वर्ग झाला. ओके. आणि मध्यक वर्गाच्या खालच्या वर्गाची वर्गमर्यादा किती आहे 220 तो म्हणजे L. ओके. त्याच्यानंतर N काय आहे N म्हणजे आपण हा काढला होता ना तो 250. आता CF म्हणजे काय मध्यक वर्गाची वारंवारता त्याला काय म्हणतात F. 80 हे F आहे आणि त्याच्या आधीच्या वर्गाची वारंवारता काय म्हणजे संचित वारंवारता त्याला CF म्हणतात. ओके. तर CF काय झाला हा 100, F काय झाला 80 आणि H म्हणजे वर्गांतर. 2 वर्गामधील अंतर किती आहे 10च आहे. ओके. 10चं अंतर आहे म्हणून H काय आलं 10. आता सगळ्या किमती सूत्रामध्ये भरूया आणि उत्तर काढूया. सूत्रामध्ये किमती भरलेल्या आहेत 220 अधिक 250 भागिले 2 किती होतात 125 मगाशीच काढला आपण. 125 वजा 100 भागिले 80 गुणिले 10. ओके.
आता 125मधून 100 वजा करायचे आहेत. किती राहिले? 220 अधिक 25 भागिले 80 गुणिले 10. ओके, 10 शून्य गेला, 8 शून्य गेला. किती राहिले? 220 अधिक 25 भागिले 8. या दोघांचा भागाकार करायचा आहे. ओके, किती येतो? आता आपण इकडे 3.125 आहे. या दोघांची बेरीज करूया. ओके, 125च्या बदले आपण 13 घेतला आहे. ओके, त्यानंतर या दोघांची बेरीज किती येते? 223.13. म्हणजेच हे काय आलं? 223 किलोमीटर. 223.13 किलोमीटर काय आलं? एका दिवसात कापलेल्या अंतराचे मध्यक. एका दिवसात कापलेल्या अंतराचे मध्यक किती? 223.13 किलोमीटर आहे. ओके, धन्यवाद.